पंढरपूर शहरातील येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणी सरगम टाकी येथे मोठा ओव्हरब्रिज व्हावा, उड्डाणपूल व्हावा म्हणून मागणी केली होती. देशाचे नेते आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनी पंढरपूरला भेट दिली होती. त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव पत्सेक साहेब यांनी विशेष प्रयत्न करून ही बाब त्यांच्या निदर्शनास दिली होती आणि त्या माध्यमातून येणाऱ्या लाखो भाविकांची सेवा व्हावी, इथल्या नागरिकांची वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न वाहतुकी सुटावा म्हणून मार्केट यार्ड हे भिंगे चौकापर्यंत उड्डाणपुलाचं काम चालू केलेलं आहे. त्यासाठी शासनाने वाखरी पालखी तळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॉन्क्रीटीकरण रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे. हा उड्डाणपूल होत असताना सरगम टाकीपाशी आपण बघतो की अतिशय तो लहान पूल असल्यामुळे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, श्री संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, यांचे रथ मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी रेल्वेची वायर आपल्याला काढून रेल्वेची 4 तास वाहतूक थांबवला. येणाऱ्या जे भाविक आहेत, नागरिक आहेत, ज्या सरगम थिएटरच्या तिथून पुलाखालून जातात, त्या रेल्वे पुलाखाली पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठतं. इतर वेळेस सुद्धा वाहतूक कोंडी होती आणि याचा सगळा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतो. ती भूमिका घेता आता त्या ठिकाणी शासनाने नितीन गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी आदरणीय प्रशांतराव परिचारक यांच्या मागणीला अनुसरून या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर केला आहे. त्या उड्डाणपुलाचं काम मार्केट यार्ड ते सरगम थिएटर पर्यंत झालेलं आहे आणि उर्वरित काम जे आहे ते इंदिरा गांधी चौक ते भिंगे चौकापर्यंत काम सुरू झालेलं आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी त्याला अडचणी निर्माण केलेल्या आहेत. उड्डाणपूल होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. परंतु या उड्डाणपुलामुळे शहरातील नागरिकांना शहराच्या पश्चिम बाजूला जायला ते मोठे त्याचा सोय होणार आहे आणि म्हणून येणारे नागरिक, भाविक, विद्यार्थी ह्या सगळ्या विचार करतात आणि भविष्यातल्या शहरातील वाहतूक कोंडीचा विचार करता या ठिकाणी हा उड्डाणपूल होणं आवश्यक आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि पंढरपूर शहरातील उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकाच्या वतीनं माननीय आदरणीय प्रांताधिकारी यांना याचं निवेदन दिलं आहे आणि लवकरात लवकर हे उड्डाणपुलाचं काम पूर्ण करावं, आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावं अशी मागणी या ठिकाणी केली. ते उड्डाणपूल झालाच पाहिजे, उड्डाणपूल झालाच पाहिजे, पंढरपूरच्या विकासासाठी उड्डाणपूल झालाच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पंढरपूर शहर विकास आघाडीचा उड्डाणपूल विकासासाठी झालाच पाहिजे. पंढरपूर शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल झालाच पाहिजे. गैरसमज दूर करतो की जे काम मंजूर आहे ते काम 100% त्याच्याकडून करून घेणारच आहे आपण. पण आता आपण जर मलपे ओढा, वाकीचा पूल, ती कामं किंवा पलीकडचे जे ह्या ब्रिजचे आपल्या चौकापासून कामं पूर्ण आहेत, पिलर